नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान इयत्ता 9वी 8वा पाठ उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. याच्यापूर्वी आपण लेग्युमिनस प्लांटवर कशा प्रकारे रायझोबियम हवेतील नायट्रोजनचं फिक्सेशन नायट्रेट्स किंवा नायट्राइट्समध्ये करतात आणि तेच नायट्रेट्स किंवा नायट्राइट्स किंवा अमिनो आम्ल झाडाला देऊन किंवा प्लांट्सला देऊन त्यांच्यापासून कर्बोदके मिळून सहजीवनात कसे राहतात याच्याविषयी पाहिलेलं आहे. आता ह्या सेशनमध्ये आपण किण्वन प्रक्रिया म्हणजे काय किंवा किण्व म्हणजे काय ते कशा प्रकारे तयार केलं जातं आणि त्याचं कोणत्या प्रकारे त्याचं प्रजनन होत असतं ते आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, आपण बघतोय कारण आपला देश जो आहे तो शेतीप्रधान देश आहे. म्हणजे इथे शेती सर्वात जास्त केली जाते आपल्या भारतामध्ये आणि त्याच्यावरच आपली इकॉनॉमी अवलंबून आहे. शेतीचं पीक चांगलं आलं तर शेअर मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला चांगली उलाढाल झालेली दिसते. परंतु पूर आला किंवा पाऊसच पडला नाही, सुका दुष्काळ, ओला दुष्काळ अशा प्रकारचे दुष्काळ आले तर मात्र शेअर मार्केटमध्ये सुद्धा हलचल पाहायला आपल्याला मिळते. म्हणजे याचा अर्थ आपली इकॉनॉमी ही सर्वात जास्त शेतीवर अवलंबून आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपली लोकसंख्याच अफाट आहे. म्हणजे आपण चीन नंतर आपला दुसरा क्रमांक लागतो. साधारण 131 कोटी आपली आता लोकसंख्या झालेली आहे. तर एवढ्या लोकांना 2 वेळेला अन्न मिळालं पाहिजे. मग ह्याच्यासाठी आपण काय करतो तर शेतीमध्ये सुफला किंवा युरिया अशा प्रकारची खतं वापरतो. ह्याच्यामध्ये असतं काय, ह्याच्यामध्ये सर्वात जास्त नायट्रोजनचं प्रमाण असतं. NPK व्हॅल्यू आपण त्या पोत्यावर बघितलेली आहे. तर नायट्रोजनचं प्रमाण असतं म्हणजे आपण आर्टिफिशियल नायट्रोजन तयार करून त्याच्यामध्ये जमिनीमध्ये मिक्स करत असतो. त्याऐवजी जर आपण अशा प्रकारच्या वनस्पती, उदाहरणार्थ आपण बघतो सोयाबीन किंवा इतर शिंबाधारी वनस्पती आहेत, घेवडा, ह्यांची मुळं जर आपण जमिनीत मिक्स केली तर त्याच्यामध्ये असलेले रायझोबियम जे आहेत ते हवेतला नायट्रोजन फिक्स करून जमिनीमध्ये स्प्रेड करतात. याच्यासाठी बघा आपल्या स्लाइडवर दिसतंय की हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपट्यात प्रवेश करतात. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण अशा प्रकारची रोपटी त्याच्यामध्ये म्हणजे उरलेले पार्ट जे असतात ते आपण जमिनीत मिक्स करतो. आता हल्ली काय केलं जातं तर लागवड करण्यापूर्वी जे बियाणं असतं त्यालाच रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपट्यात प्रवेश करतात. बघा, रायझोबियम काय करतात, रायझोबियमचं महत्वाचं काम काय आहे तर नायट्रोजन फिक्स करण्याचं. आता हे रोपट्यात प्रवेश केला की या पद्धतीला रायझोबियमचे लसीकरण असं म्हणतात, वॅक्सिनेशन झालं. जसं आपण आता बघतो पोलिओचं लसीकरण केलं जातं म्हणजे वॅक्सिनेशन केलं जातं. फ्युचरमध्ये कधीही पोलिओ होऊ नये त्या बाळाला किंवा मोठेपणी सुद्धा, म्हणजे एक एज असतं 5 वर्षापर्यंत, पण त्याला आधीच लसीकरण केलं जातं. त्याप्रमाणे त्या झाडाला, त्या प्लांटला चांगल्या प्रमाणात नायट्रोजन मिळावं याच्यासाठी रायझोबियमचं लसीकरण केलं जातं. हा प्रयोग कडधान्यांबरोबर तृणधान्य, तृण म्हणजे गवत ज्याच्यामध्ये येतं, म्हणजे भात, तांदूळ हे तृणधान्य आहे, गहू तृणधान्य आहे व इतर पिकांनाही नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. लक्षात घ्या, हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजनचं आहे, आपल्याला माहितच आहे. परंतु तो तसाच्या तसा फिक्स केला जात नाही. त्याची संयुगांमध्ये तो फिक्स केला जातो आणि नंतर त्या झाडांना दिला जातो. म्हणजे अशा प्रकारची बियाणं जर मिळाली तर आपल्याला जे पीक मिळणार आहे, जी रोपटी तयार होणार आहे त्याच्यामध्ये ऑलरेडीच रायझोबियम असल्यामुळे तो हवेतला नायट्रोजन जास्तीत जास्त फिक्स करेल, जेणेकरून आपल्याला आर्टिफिशियल फर्टिलायझर्सचा जास्त वापर करायला नको. म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर करून आपण अशा प्रकारे आपले पिकं वाढवू. इथे पहा, बाजारातून ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट घेऊन आलो आणि त्याच्यामध्ये थोडं उबदार गरम असं पाणी आणि साखरेचं द्रावण टाकलं आणि एका बाटलीमध्ये भरून ठेवलं आणि त्या बाटलीवर एक फुगा ठेवला. तर कालांतराने तो फुगा फुगतो. आता ह्या फुग्यातील गॅस कोणता आहे ते पाहण्यासाठी आपण जर चुन्याच्या निवडीची टेस्ट केली तर ती दुधाळ बनते. म्हणजे ही टेस्ट कोणाची आहे, बरोबर, ही टेस्ट कार्बन डायऑक्साईड प्रेझेन्स असल्याची आहे. म्हणजेच अशा प्रकारचा गॅस कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आता आपल्याला माहित आहे की आपण त्याच्यामध्ये साखर का टाकली किंवा आपण उबदार पाणी का टाकलं, कोमट पाणी का टाकलं, याचं कारण ही फेवरेबल कंडिशन आपण तयार केलेली आहे. बी रुजण्यासाठी उबदार
हवामान असावं लागतं, त्याप्रमाणे आपण कोमट पाण्याने ते तयार केलेलं आहे. आता साखर का बरं टाकली? आपण बघा आधीच्या सेशनमध्ये पाहिलं होतं की घेवडा किंवा ज्यांना शेंगा येतात अशा वनस्पती त्यांच्यामध्ये रायझोबियम जे असतात ते नायट्रेट्स किंवा नायट्राइट्स त्यांचं फिक्सेशन करून ते झाडाला देतात, अमिनो आम्ल सुद्धा झाडांना देतात आणि झाडाकडून किंवा प्लॅन्ट्स कडून ते कर्बोदक मिळवत असतात, म्हणजेच त्यांना आवश्यक असलेलं कार्बोहायड्रेट्स अशा प्रकारे त्या सहजीवनात जगत असतात. आणि म्हणून आपण इथे ईस्ट पेशींना त्यांचं अन्न मिळण्यासाठी साखरेचं सोल्युशन टाकलं, कारण साखर म्हणजे C6H12O6 म्हणजे हा ग्लुकोज शर्करा आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यापासून कर्बोदक मिळत असतात. तर या बाटलीमधलं थोडंसं सोल्युशन आपण जर कव्हर स्लाइड म्हणजे कव्हर स्लिप टाकून स्लाइडवर घेतलं तर आपल्याला जी स्क्रीनवर जी पेशी दिसते तशा प्रकारची कवक पेशी आपल्याला अशी लंबवर्तुळाकार दिसतात. काही पेशींना अशा प्रकारचे छोटे छोटे उंचवटे फुगवटे सुद्धा आलेले दिसतात. याला म्हणतात बडिंग किंवा कलिकायन. म्हणजेच याच्यामध्ये आपण बघतो की अशा प्रकारे अलैंगिक प्रजनन होतं आणि त्याच्यापासून नवीन पेशी तयार होत असतात. तर ही झाली कवक पेशी. इथे बघा किण्व म्हणजे ईस्ट प्रजननाच्या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन किंवा कलिकायन किंवा बडिंग असं म्हटलं जातं. ईस्ट हा या कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. कवकवर्गीय म्हणजे फंगी, सूक्ष्मजीव म्हणजे आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम माहित आहे, परपोषी म्हणजेच हेट्रोट्रॉपस, दुसऱ्या कोणावर तरी वाढणारा म्हणून हेट्रोट्रॉपिक असं म्हटलं जातं. तर किण्व जो आहे आपण बघा त्याच्यात साखरेचं सोल्युशन टाकलं होतं, म्हणजे साखरेमधून त्याला आवश्यक असलेली कर्बोदक तिथे मिळालेली आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या पेशींची वाढ झालेली आपल्याला त्या मायक्रोस्कोप मध्ये जेव्हा स्लाइड तयार करतो तेव्हा दिसत असते. ईस्ट हे एक पेशीय कवक असून त्यांच्या सुमारे 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे एक पेशीय कवक आहे, युनिसेल्युलर आहे आणि ह्यांच्या जवळजवळ 1500 स्पेसीज आता अस्तित्वात आहेत. ईस्टची पेशी दृश्य केंद्रकी प्रकारची असते, म्हणजे याचा अर्थ आपण मायक्रोस्कोप खाली बघताना आपल्याला या पेशीमध्ये केंद्रक दिसते. स्वतःचे पोषण करताना ईस्टच्या पेशी द्रावणात कर्बोदकांचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. या प्रक्रियेला किण्वन म्हणतात. लक्षात घ्या, इथे जेव्हा स्वतःचं पोषण करत असतात तेव्हा कर्बोदकांचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये आणि अल्कोहोलमध्ये करतात, म्हणजे याचा अर्थ ही अनएरोबिक रेस्पिरेशनची प्रक्रिया आहे. विनॉक्सिडेशन याला म्हटलं जातं. याच्यामध्ये मोस्टली अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर एक पिक्चर दिसतोय, याच्यामध्ये साखर कारखान्याला जोडून बहुधा अल्कोहोल उत्पादनही केले जाते. आपल्याला माहित आहे या वायनरीज ज्या आहेत त्या जास्त करून पश्चिम महाराष्ट्रात जिथे जिथे ऊसाचं उत्पादन जास्त होतं अशा ठिकाणी केलं जातं, कारण तिथे त्यांना रॉ मटेरियल अवेलेबल आहे. बघा ऊसाच्या रसाची मळी निघते, तिच्यात भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात म्हणजे कार्बोहायड्रेट्स असतात. आपण पाहिलं की किण्वन प्रक्रियेमध्ये कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल मध्ये केलं जातं. हा अल्कोहोल आता आपण बघतो की इथेनॉल हा पेट्रोलमध्ये सुद्धा वापरला जातो, म्हणजे फ्युचरमध्ये याचा यूज मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून बघा कर्बोदकांमध्ये मळीमध्ये सॅक्रोमायसिस किण्व मिसळून, कोणतं किण्व मिसळलं जातं तर सॅक्रोमायसिस मिसळून तिचे किण्वन केले जाते, म्हणजेच फर्मेंटेशन केलं जातं. या प्रक्रियेला इथेनॉल C2H5OH अल्कोहोल हे प्रमुख उत्पादन, तर इस्टर व इतर अल्कोहोल्स ही उपउत्पादने मिळतात, म्हणजे जास्त प्रमाणात इथेनॉल मिळतो. हा इथेनॉल खूप उपयोगी आहे. जसं तुम्हाला सांगितलं की मद्यार्क निर्मितीमध्ये इथेनॉल उपयोगी आहे, त्याचप्रमाणे पेट्रोल मध्ये सुद्धा आजकाल इथेनॉल वापरला जातो, कारण ते कंबिस्टिबल आहे, ते ज्वलनशील आहे. इथेनॉल पासून स्पिरिट, मद्यार्क व इतर रसायने मिळतात. तसेच इथेनॉल हे धूरविरहित व उच्च प्रतीचे इंधनी आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण पेट्रोल किंवा डिझेलच्या कार्स किंवा बाईक बघतो, ह्या जेव्हा चालू होतात, कंबशन ज्या वेळेला होतं, ज्वलन होतं, त्यावेळेला त्यातून धूर निघतो आणि या धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड असे घातक वायू असतात, सल्फर डायऑक्साईड असे घातक वायू असतात, जे आपल्या म्हणजे आपल्या ज्या सिस्टीम्स आहेत, नर्वस सिस्टीम वगैरे याच्यावर परिणाम करतात. आणि म्हणून इथेनॉल हे धूरविरहित इंधन आहे, लक्षात ठेवा. इथेनॉलच्या औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणेच मका, जव किंवा सातू, त्याला बेरली म्हटलं जातं, अशा इतर धान्यांचाही वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, इथे पहा
बायो रेमेडिएशन म्हणजे जैव उपचारामध्ये पाम तेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ. आता पाम तेल म्हणजे आपल्याला माहिती आहे गोडे तेल, सगळं पाम तेल जे दिव्यासाठी वगैरे वापरलं जातं. इतर काही औद्योगिक प्रक्रियेमध्ये मुक्त होणारे जड धातू जसे आर्सेनिक वगैरे जे आहेत ते जड धातू आहेत, हे कॅन्सरियस सेल तयार करत असतात. क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका. विद्यार्थी मित्रांनो, हे नाव लक्षात ठेवा, कारण एक्झाम मध्ये जेव्हा MCQs विचारले जातात तेव्हा अशा प्रकारचे बॅक्टेरियांची नावं तुम्हाला विचारली जातात की पामतेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ शोषून घेण्यासाठी कोणत्या प्रकारचा जीवाणू वापरला जातो, तर तो आहे यारोविया लायपोलिटिका. हे किण्व वापरतात. तर सॅक्रोमायसिस सेरेविसी हे किण्व आर्सेनिक, तुम्हाला सांगितलं बघा, आर्सेनिक हा अत्यंत घातक असं मूलद्रव्य आहे, म्हणजेच याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. म्हणजेच सॅक्रोमायसिस सेरेविसी हे जे किण्व आहे ते आर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करते, म्हणजे हे पोल्युटंट आहे. आणि अल्कॅनिमोरॅक्स जीवाणूंचा वापर करून समुद्रातील तेल गळती स्वच्छ केली जाते. लक्षात घ्या, तेल गळती जर झाली तर ती पाण्यावर तरंगत राहते. पाण्यावर तरंगत राहिल्यामुळे त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होत नाही आणि तिथले प्राणी मरू शकतात. मग हे बाजूला कसं करणार, याच्यासाठी अल्कॅनिमोरॅक्स नावाच्या जीवाणूंचा वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो तर आपण बघितलं की किण्व म्हणजे काय किंवा ईस्टच्या पेशी आपण बघितल्या, त्याच्यामध्ये त्यांचं अलैंगिक प्रजनन कशा प्रकारे होतं हे स्लाइडच्या आधारे बघितलं, म्हणजेच बडिंग कशा प्रकारे होत असते आणि निरनिराळ्या प्रकारचे किण्व कशा प्रकारे वापरले जातात याच्याविषयी सुद्धा आपण अभ्यास या सेशनमध्ये केला. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनिवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन स्कूल आहे की ज्याच्यामध्ये आपण 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास घर बसल्या करू शकता आणि या ॲपच्या मार्फत आपल्याला अमर्याद अशा ऑनलाईन टेस्टचा अनुभव सुद्धा घेता येतो. त्याचप्रमाणे तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला या ॲप मार्फत लाभतं आणि आपलं भवितव्य उज्ज्वल होऊन चांगले मार्क्स आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात आणि आपण आपलं भवितव्य घडू शकतो. तर आपण आजच या ॲपला रजिस्टर करा. धन्यवाद.